नमस्कार शेतकरी मित्रांनो, अंत्योदय अन्न योजनेच्या लाभार्थ्यांसाठी अत्यंत आनंदाची आणि महत्त्वाची माहिती आलेली आहे। शेतकरी मित्रांनो, तुम्ही इथे बघू शकता अंत्योदय अन्न योजना यांना फ्रीमध्ये मिळणार साडी। या दिवसापासून वाटप सुरू, अगदी प्रूफ सहित बघा तुमच्या जिल्ह्यात किती साड्या आल्या। शेतकरी मित्रांनो, राज्यातील अंत्योदय शिधापत्रिका धारक प्रत्येक कुटुंबाला दरवर्षी एक मोफत साडी उपलब्ध करण्याची कॅप्टिव्ह मार्केट योजना यासाठी सरकारकडून GR प्रसिद्ध झालेला होता आणि त्याची अंमलबजावणी करण्यासाठी सरकारकडून सुरुवात सुद्धा झालेली आहे। तर शेतकरी मित्रांनो, त्यांच्यासाठी राज्यात 24,80,380 नग साड्यांचा साठा हा उपलब्ध झालेला आहे। तर शेतकरी मित्रांनो, नेमकी कोणत्या रेशन कार्ड धारकांना ही साडी फ्रीमध्ये मिळणार आहे, कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार, कधीपासून मिळणार, याविषयीची संपूर्ण प्रूफ सहित माहिती आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। तर शेतकरी मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनल सबस्क्राइब करून ठेवा आणि बेल नोटिफिकेशन ऑन करा, जेणेकरून असेच आणखी नवनवीन व्हिडिओ हे आपल्यापर्यंत जातील। तर शेतकरी मित्रांनो, 10 नोव्हेंबर 2023 रोजी राज्य शासनाच्या माध्यमातून एक GR प्रसिद्ध झालेला होता। त्या GR मध्ये नेमकं काय म्हटलं आहे ते पाहूया। राज्यातील अंत्योदय शिधापत्रिका धारक प्रत्येक कुटुंबाला दरवर्षी एक साडी मोफत उपलब्ध करण्याची कॅप्टिव्ह मार्केट योजना सुरू करण्याबाबत हा GR प्रसिद्ध झालेला होता। म्हणजेच राशन कार्ड धारकांना वर्षातून एकदा फ्रीमध्ये साडी मिळणार आहे, असा या GRचा उद्देश आहे। एकदा हा GR बघूया। शासन निर्णय 2/6/2023 अन्वये राज्याच्या एकात्मिक व शाश्वत वस्त्रोद्योग धोरण 2023-28 ला मान्यता देण्यात आली आहे। यानुसार एकात्मिक व शाश्वत वस्त्रोद्योग धोरण आणि त्यातील सर्व संबंधित योजना हा शासन निर्णय निर्गमित केल्याच्या तारखेपासून कार्यान्वित होईल व 31/3/2028 पर्यंत वैध राहील, असे नमूद केले आहे। सदर धोरणातील परिच्छेद क्रमांक 11.3 मध्ये कॅप्टिव्ह मार्केट राज्यातील दारिद्र्य रेषेखालील प्रत्येक कुटुंबाला दरवर्षी एक साडी मोफत उपलब्ध व्हावी यासाठी सहकार पणन व वस्त्रोद्योग विभाग सविस्तर मार्गदर्शक तत्वासह एक योजना तयार करत आहे, असे नमूद केले आहे। म्हणजे शेतकरी मित्रांनो, कॅप्टिव्ह मार्केट योजना ही राज्यात राबवण्याबाबत हा GR प्रसिद्ध झालेला आहे। तुम्ही इथे बघू शकता 17/7/2013 रोजीच्या शासन निर्णयान्वये विहित केलेल्या निकषांची पूर्तता करणाऱ्या दारिद्र्य रेषेखालील पिवळी शिधापत्रिकाधारक कुटुंबांना अंत्योदय अन्न योजना कुटुंब गटात समावेश करण्यात आलेला आहे। यामुळे राज्यातील अंत्योदय शिधापत्रिकाधारक कुटुंबांना वस्त्रोद्योग विभागामार्फत दरवर्षी एक साडी मोफत उपलब्ध करण्याची कॅप्टिव्ह मार्केट योजना सुरू करण्याबाबत हा GR प्रसिद्ध झालेला आहे। तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही इथे बघू शकता हा GR प्रसिद्ध झालेला आहे आणि याची अंमलबजावणी सुद्धा झालेली आहे। तर शेतकरी मित्रांनो, याची अगदी सविस्तरपणे माहिती पाहूया। शेतकरी मित्रांनो, तुम्ही इथे बघू शकता तुमच्या जिल्ह्यात किती आल्या साड्या। राज्यातील अंत्योदय शिधापत्रिका धारकांच्या कुटुंबांना प्रत्येकी एक साडी वाटप करण्याचा शासनाने निर्णय घेतलेला आहे। त्यानुसार राज्यात 24,80,380 नग साड्यांचा साठा हा उपलब्ध झालेला आहे। या साड्यांच्या वाटपाला सोमवारपासून म्हणजेच 5 तारखेपासून सुरुवात होणार आहे। यामध्ये सर्वाधिक 1,76,552 साड्यांचे नाशिक जिल्ह्यात वाटप होणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही इथे खाली बघू शकता, इथे सर्व जिल्हे दिलेले आहेत व त्या जिल्ह्यामध्ये किती साड्यांचे वाटप होणार आहे तो आकडा सुद्धा दिलेला आहे। तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही इथे बघून घ्या तुमच्या जिल्ह्यांमध्ये किती साड्या आलेल्या आहेत। इथे बघू शकता परभणी 44,469, सांगली 30,996, छत्रपती संभाजीनगर 66,492, बुलढाणा 63,495, मुंबई 4,452। तर शेतकरी मित्रांनो, इथे सर्व 36च्या 36 जिल्हे दिलेले आहेत आणि त्या जिल्ह्यांमध्ये किती साड्या आलेल्या आहेत ते सुद्धा दिलेले आहे। ही माहिती तुम्ही अगदी सविस्तरपणे पाहून घ्यायची आहे। शेतकरी मित्रांनो, येत्या 5 तारखेपासून राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात ही साडी वाटपाला सुरुवात होणार आहे। तुमच्या रेशन दुकानामध्ये ही साडी तुम्हाला मोफत मिळणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, तुमच्यासाठी ही अत्यंत महत्त्वाची माहिती होती। तर शेतकरी मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला खाली कमेंट करून सांगा आणि याविषयी अशाच आणखी नवनवीन माहितीसाठी आपल्या KK मराठी GR या YouTube चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद शेतकरी मित्रांनो। जय हिंद, जय महाराष्ट्र।